आपका SR24 न्यूज में स्वागत है। आज सावित्रीबाई फुले का 193 जयंती दादर वेस्ट में मनाई गई। इस अवसर में आप भी यहां पर उपस्थित रहीं। काफ़ी महिलाओं को यहां पर सम्मान भी दिया गया। तो आप इस अवसर पर क्या मैसेज देना चाहती हैं हमारे चैनल के माध्यम से? सबसे पहले आपका हमारे चैनल में स्वागत है। धन्यवाद। मेरा नाम है क्रिएटिव कनिका। आय एम अ एंकर अँड मोटिवेशनल स्पीकर। आज मी स्वतःला सावित्रीबाई फुले यांची कन्या समजते, कारण आज त्यांनी जर महिलांच्या शिक्षणाला महत्त्व दिलं नसतं तर कदाचित मी इथे समोर तुमच्या उभी नसती। म्हणून मी एक सावित्री झिले आज त्यांच्या 193व्या पुण्यतिथीनिमित्त एक प्रोग्राम दादरमध्ये झाला, छत्रपती हायवे एज्युकेशनचा। तर त्यात मी आले आणि मला खूप आवडलं। खूप साऱ्या महिलांना, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना वेगवेगळ्या कामासाठी अवॉर्ड मिळाला। त्यांचं कर्तृत्व आणि कीर्ती बघून खूप छान वाटलं। मौरे मॅडम ज्यांनी सांगितलं की आपल्या ह्याच्यात लॉमध्ये हँग टू डेथ असं नव्हतं, जसं शिवाजी महाराजांनी रेपिसला हातपाय तोडले, पण आता आपल्याला काय करावं लागतं? आपण घाबरतो, पुढे येत नाही आणि गप्प बसतो आणि लाजतो। पण हे असं न करता आपल्यावर जर अन्याय होत असेल तर पुढे यायचं, केस फाईल करायची। आपल्याला सपोर्ट करायला आवाज फाउंडेशन आहे। सो मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने पुढे यावं, म्हणजे प्रॉब्लेम झाला म्हणून नाही, जिच्यावर अन्याय झालाय तिला सहकार्य करण्यासाठी। आणि सावित्रीबाईंनी हेच केलं ना, महिलेला घराबाहेर काढलं। पण नुसतंच आपण आपला ड्रेस मॉडर्न करून उपयोग नाही आहे, तर आपण जर समाजाकडून काही घेत असू तर समाजासाठी पण काहीतरी देऊया, समाजासाठी काहीतरी करूया, ह्याच्यातनं ही शीख घेऊया। सावित्रीबाईंच्या मुली एवढंच न करता आपण काहीतरी आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करून समाजाला, मुलींना पुढे आणूया। धन्यवाद।